तरी बघा रस्ते आता पूर्ण मोकळे दिसत आहेत आणि आगमन सुरू झाल्याच्या नंतर हा पूर्ण तुडुंब सगळं गणेश भक्तांनी भरून जातो। आपण आता वर्कशॉपजवळ पोहोचलेलो आहे। वाजल्यात 9:30 आणि गेल्या रविवारप्रमाणे याही रविवारी पूर्ण मळब वातावरण झालेलं आहे। देव करू आणि आज पाऊस न येऊ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आगमनाची आपल्या चॅनलवरची ही दुसरी व्हिडिओ। पहिली व्हिडिओ आपण केली होती ती 11 ऑगस्ट 2024ला आणि आज आहे 18 ऑगस्ट 2024। आता मी आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा परेल वर्कशॉपजवळ आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे गणपती आपल्याला दिसणार, म्हणजे एक प्रकारे महाआगमनात असणार आहे। म्हणजे चंदनवाडी म्हणा, स्लेटर रोड म्हणा, ग्रँड रोड म्हणा किंवा खेतवाडी, खूप सारे गणपती आज निघणार। जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल। गेल्या वेळेला 2 गणपती होते तर एवढी गर्दी होती, आज एवढे गणपती आहेत तर किती गर्दी असू शकते। त्याच्यामुळे परिश्रम हे तेवढे असणारच आहेत, कारण कसं व्हिडिओ जरी आपली 15-20 मिनिटाची असली पण त्याच्यासाठी 5 ते 6 तास मरावं लागते। तर असं पण आज आपण जास्त दाखवायचा प्रयत्न करू। आता वाजले सकाळचे 9:30 आणि नेमकं 5 मिनिटामध्येच या ठिकाणी बघा ऊन आलेलं आहे। त्याच्यामुळे आज तेवढं टेन्शन नसतं, कारण कसं पाऊस पडला ना की खूप म्हणजे त्रासच असतो एक प्रकारे। म्हणजे कसं गॅजेट सांभाळा, मूर्तीपट्टी लोक आरामात येणार, व्हिडिओ पण पावसामध्ये करायला भेटत नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात। तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया पहिला गणपती कुठला निघतोय तो। तर आपण या ठिकाणी बघू शकतो पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज झालेली आहे आगमनासाठी। नमस्कार काका। कुठलाही उत्सव वगैरे पार पाडण्यामागे पोलीस बांधवांचा खूप मोठा हातभार असतो। तर आता 10:30 वाजलेले, अजून एकही गणपती बाहेर आलेला नाही, पण आतमध्ये वाजवायला वगैरे सुरुवात केलेली आहे। अजून एक म्हणजे शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गणपतीच्या आगमनाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप सबस्क्रायबर भेटले होते, खूप सबस्क्रायबर म्हणजे खूप प्रेम पण देत होते। पण कसं आहे की एवढी गर्दी असेल त्याच्यामुळे प्रत्येकाला दाखवणं थोडं पॉसिबल आहे, त्याच्यामुळे सॉरी आणि खूप मोठा थँक्यू, कारण की तुम्ही असे प्रेम देत आहात म्हणून।
का मगाशी बोललो होतो उशीर झाल्यामुळे सर्व गणपती एकत्र निघतील. इथे आहे चंदनवाडी, तिथे समोर आहे मुंबईचा सम्राट आहे आणि इथे हा कामाठीपुऱ्याचा आहे. तिन्ही गणपती भारी वाटत आहेत, पण चंदनवाडीचा आहे ना तो नेक्स्ट लेवल आहे. कसा बसा बाहेर आलो, कसा बसा. अजून एक सांगायचं म्हणजे गेल्या वेळेला तुम्हाला बोललो होतं की आगमन असतात 18, 25, 1. तुम्हाला सगळ्यांना विनंती केलेली की तुम्ही जर अनुभवणार असेल तर तुम्ही इकडे नक्की भेट देऊ शकतात. पण खरं सांगतो तुम्ही नका येऊ, तुम्ही घरच्या घरी गणपती बघा, गणपतीच्या आगमनाच्या व्हिडिओ बघा. इथे येणं तेवढं रिस्क आहे, म्हणजे जर तुम्ही आलात तर तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण गर्दी पण तेवढी असते. आपल्या मौल्यवान वगैरे गोष्टी असतात आणि लहान मुलांना चुकून पण आणू नका, एवढी गर्दी आहे, खतरनाक गर्दी. चला आता आपण मुंबईच्या सम्राटच्याकडून निघतो आहे. मुंबईच्या सम्राटची मूर्ती बसलेली आहे, विराजमान मस्त झाली आहे आणि खूप सुंदर वाटते, खूप सुंदर. आता या ठिकाणी कुंभारवाड्याचा महाराजा येतोय. रस्ते दोन्ही पण पॅक झाले, दोन्ही बाजूनी आता आगमन सुरू आहे. तर मित्रांनो हालत खूप खराब झाली. आता 9:30 वाजता आलो होतो, आता 2 वाजले. ते वडापाव पण खायचं नशिबातनं भेटलं. म्हणजे कसं गणपतीतनं एकामागोमाग एक सगळे निघत गेले. आगमनाच्या दिवशी ना म्हणजे परेल वर्कशॉप, गणसंकुल, खातूचा वर्कशॉप, गजमुख वर्कशॉप म्हणजे बकरी अड्ड्याला वगैरे वेगवेगळ्या ठिकाणावर गणपती निघत असतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम पण खूप होतो, खूप गर्दी असते. आज मस्त मस्त गणपती निघाले. आजच्या दिवसभर म्हणजे सगळे गणपती सारखे आहेत पण रूप फक्त वेगळे असतात. आजच्या दिवसामधला माझा सर्वात आवडता गणपती म्हणजे गोड गणपती चंदनवाडीचा.
काय मूर्ती होती यार, बॅलन्सिंग एक नंबर बॅलन्सिंगची मूर्ती होती. आता मी काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर पुन्हा परल वर्कशॉपच्या इकडे जातो. चला आपण इथे वडापाव खायला जाऊया. तरी बघा इथे आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहे. 4 वडापावची ऑर्डर दिलेली आहे आणि इथून गणपतीचे आगमन सुरूच आहे. तर चला मित्रांनो वडापाव खायला या. खूप भूक लागली, खूप म्हणजे 9:30 वाजल्यापासून दिसते धावपळ. आगमनची व्हिडिओ म्हटलं ना तो खूप स्ट्रगल असतो. म्हणजे बाकीच्या सगळ्या कंपॅरिझनच्या व्हिडिओमध्ये आगमनची व्हिडिओ खूप स्ट्रगल असतो. म्हणजे कसं गर्दी असते, त्या गर्दीमधून आपण वाट काढत आपल्याला पाहिजे तसे फुटेज घ्यायचे असतात. गणपती पुढे निघून जातो, आपल्याला त्याला कव्हर करत पुढे जायचं असतं, सगळं काही दाखवायचं असते. असं करत करत ती गणपतीची व्हिडिओ असते. पाऊस असला तरी प्रॉब्लेम असते आणि ऊन असलं तरी प्रॉब्लेम असते. त्याच्यामुळे आज भरपूर ऊन आहे, पण ॲक्च्युली पावसापेक्षा ऊन परवडलं. म्हणजे कसं पावसामध्ये काहीच करता येत नाही. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गणपती आगमन सोहळा बघितला. ॲक्च्युली महाआगमन सोहळा जो 18 ऑगस्ट होता. म्हणजे आज त्याच्यामध्ये आपण चंदनवाडी बघितला, परत केतवाडी 6वी गल्ली बघितला, स्लेटर रोड बघितला, असे वेगळे आपण गणपती बघितले. पण कामाटेपुराचं बघितला. म्हणजे ना एकापेक्षा एक मूर्त्या आपल्याला बघायला मिळाल्या. म्हणजे ते पण बॅलन्सिंगवाल्या मूर्त्या, खूप छान छान मूर्त्या होत्या. गर्दी तर बेफान होती, बेफान गर्दी. म्हणजे कुठे जाऊन कुठे नाही, म्हणजे हलायलाच जागा नव्हती, एवढी गर्दी होती. म्हणजे मस्त होता सोहळा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मजा आली. म्हणजे ॲक्च्युली आगमनच्या शूटला खूप म्हणजे स्ट्रगल असतात, पण तेवढीच ती करायला पण मजा असते. कारण आपल्याला त्या गोष्टीची आवड आहे, त्या आपल्याला उत्सवाची ओढ आहे. तर आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. आता 3:30 वाजलेले. आता 3:30 वाजता मी आता निघतो इथून, कारण की मला जायचं आहे आता प्रो गोविंदाला. म्हणजे प्रो गोविंदा म्हणजे दहीहंडी पण शेवटी आपलाच सण आहे, तो मी बघण्यासाठी चाललो व्हिडिओ, कारण की नाही माहिती नाही, पण जाणार आहे. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आपल्यासोबत निलेश आलेला. निलेश दरवर्षी आपल्यासोबत गणेशोत्सवाच्या आगमनाच्या व्हिडिओला असतो आणि आजही तो आला. तर मी बघूया आता पुढच्या टाईमला येतोय की नाही. आणि हां, दर टाईमला म्हणजे ह्याला मी सकाळ राग दिलेला असतो की हात सोडून जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, कारण की व्हिडिओ करणार की ह्याच्याकडे लक्ष देणार. तर आज त्यांनी माझं ऐकलेलं आहे आणि आता बघूया आता पुढच्या रविवार तो येतोय की नाही ते. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबतो. हा व्हिडिओ कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.